श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थ इच्छे निर्माण होत, त्याचा तो चिकरित अक्षर ब्रह्म तो असे. मी येथे निमित्त ही त्याची लीला असत. हा ग्रंथ नवे अमृत भरोनिया वाढले. ही दत्ताची वाग्मय मूर्ती प्रकटली असे येथ प्रती. अजानुबाहू दत्तमूर्ती राहे व्यापुनी ग्रंथाते. श्रवण पठणे परमार्थ लाभे भक्तांसी निश्चित. साधका आत्मज्ञान प्राप्त समर्थ कृपे होत असे. समर्था या कलियुगात तुझे एक महासमर्थ. दिव्यानुभव भक्तांप्रत मिळावी तुझ्या करुणेने. ओम श्री स्वामी समर्थ जे सप्तशती वाचित. सारथी होऊनी तया प्रत निजात्म सुख तू दावावे. तू आदि अंतरहित परब्रह्म तू साक्षात. अवधूत निरंजन दत्त विविध रूपे राहसी तू. हे विश्वस्तव स्वरूप तू ब्रह्मांडाच्या अतीत. अजानुबाहू समर्थ दत्तात्रया गुरुवर्या. या ग्रंथाच्या अक्षरात परब्रह्म श्री स्वामी समर्थ. व्यापोनी राहो प्रार्थित श्री दत्त परब्रह्मासी. पठणे पूर्वावे मनोरथ प्रगती व्हावी अध्यात्मात. कुंडलिनी व्हावी जागृत केवळ पठणे ग्रंथाच्या. जे योग साधना करीत सोहम ध्याने आराधित. त्या सर्व मार्ग प्राप्त व्हावा ग्रंथ पठनाने. हा ग्रंथ नवे सद्गुरु ऐसी व्हावी ख्याती थोरू. स्वामी समर्थ कृपा सागरू वरदान देती ग्रंथाते. परब्रह्म प्रकाश मार्ग तो हा सप्तशती ग्रंथ. पठणे मार्ग मिळत सद्भक्तासी निश्चय. परब्रह्म स्वामी समर्थ ग्रंथासी वरदान देत. हा ग्रंथ नव्हे मी साक्षात ऐसे माना भाविक हो. केवळ लोकोद्धारार्थ समर्थ ग्रंथ लिहिवित. परमार्थी प्रगती होत ग्रंथ पठणे निश्चय. नित्य करावे ग्रंथ पठन तैसीच करावे सोहम ध्यान. आणि मानस पूजन नित्य करावे समर्थांचे. तयाचा प्रपंच परमार्थ मी स्वयं सिद्ध करीत. ऐसे ग्रंथ महात्म्य स्वयं समर्थ सांगत असे. ऐसे कोणी वचन दत्त संतोष पावन. म्हणे आज अपेक्षेहून बहुत दिधले ईश्वरा. असो स्वामी समर्थ त्या प्रज्ञापुरात. अनेक लीला करीत चराचरी राहून या. गिरनार होऊन येती सिद्ध हिमालयातून योगी येत. म्हणती स्वामी राहत हिमालया माझारी. कोणी म्हणते गिरणारी समर्थ राहती तेथवरी. ऐसे लोक नाना परी बोलत राहती सर्वदा. एकाच वेळी रूपे अनंत घेऊन स्वामी फिरत. भक्ता सर्वत्र भेटत सर्वात्मकते श्री स्वामी. कधी काशीत प्रकटत रामेश्वराही असत. अबून गिरिनारीही राहत एकाच वेळी श्री स्वामी. सहस्रूपे धरून करती लोकांचे कल्याण श्री स्वामी समर्थ भगवान. करुणासागर जगताचे. कधी गुप्त कधी प्रकट कधी आकाशवाणी बोलत. कधी मलंग पठण वेशात फिरे दत्त महास्वामी. आजही सदेह रूपात स्वामी राहती फिरत. या विश्वाचे ते विश्वनाथ चिंता करीती विश्वाची. ऐसा स्वामी समर्थ चराचरी राहुनी राहत भरोनी राहत. परी काही स्थानी असत सिद्धपीठ त्या देवाची. नृसिंहवाडी गाणगापूर तैसीच ते औदुंबर. अक्कलकोट अबुगिरनार सिद्धपीठे असतीही. ऐसे काही स्थाने असत परिभक्त हृदयी राहत. निर्मल मने आठवीत समर्थ जवळी राहत असे. म्हणून सद्भक्तांनी चिंता व्हावी गुरुचरणी. मानसपूजा करुणी स्मरण करावे दत्ताचे. ते राम ते कृष्ण दत्त दिगंबर नारायण. ते साक्षात परब्रह्म ऐसे स्वरूप समर्थांचे. सर्वरूपे त्यांची असत काली दुर्गा ही तेची असत. मनी होऊनी निश्चिंत भजावे स्वामी समर्थांना. नित्य करावे पूजन सोहम मंत्रे करावे ध्यान. हेची उत्तम साधन मोक्ष मार्गाते पावाया. एक प्रहर ध्यान करीत 12 वर्षात होई सिद्ध. ऐसे स्वामी समर्थ स्वयं मजला सांगितले. श्री स्वामी समर्थ विश्वावरी कृपा करीत मार्ग परमार्थ दावित लोकोद्धारा कारणे. एक भक्त दर्शनार्थ दुरून येई चालत. पाहून या स्वामी प्रत अतिविस्मित होत असे. म्हणे हिमालयात स्वामी मजला दर्शन देत. ऐसे म्हणून एकटक पाहत राहे स्वामींना. त्यासी समाधी लागत तटस्थ होऊन तो जात. वैकुंठ दर्शन होत समाधीत तया लागी. जागृत होणी भक्त सर्व लोकांशी सांगत. आहो त्या वैकुंठात पाहिले मी स्वामींना. दिव्य महाशून्यात निळे भोर आकाश असत. असंख्य देवदेवता दिसत वेष्टून या स्वामींना. दिव्य सिंहासन असत रत्ने जडली असंख्यात. लक्ष्मी पायासी बैसत ऐसा महिमा स्वामींचा. गरुड आणि हनुमंत गणपती आणि अनेक सिद्ध स्वामी चरणाते सेवित ऐसा महिमा स्वामींचा.
आणि माझी अष्टसिद्धी चौरी घेऊन हाती सेवा स्वामींची करीत ऐसा महिमा स्वामींचा. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान समाधी आणि योगज्ञान कायाकल्पाचेही ज्ञान समर्थ कृपे मिळत असे. नाना विद्या नाना कला समर्थ चरणी राहिल्या म्हणून त्यांच्या सेवकाला उणे पडेना काहीही. कल्पवृक्ष कामधेनु चिंतामणी लक्ष्मी भरे जिथे पाणी. सर्व देव हात जोडणी चरणी तिष्ठती सर्वदा. ऐसे ब्राह्मण सांगत परमानंदे नमन करीत ऐसा स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला. स्वामी लीला सहचर भाग्य त्यांचे अपार. स्वनयने पाहिला परमेश्वर सांगाती ते राहिले. चोळप्पा स्वामींचा महाभक्त अनेक लीला त्यासी दावित. त्याच्यासाठीच येत अक्कलकोटात मी श्री स्वामी. राहती त्याचे घरात त्याचे मुलांसवे निजत. ऐसा भक्त भाग्यवंत घरी ठेविले ईश्वरा. स्वामी सुत श्रेष्ठ भक्त स्वामींचे एकात्म पावत. स्वामी पताकाने दर्या पार विदेशासी. सुंदराबाई सेवक स्वामींशी ठेवी पुंठित. ती निजा म्हणता स्वामी निजत ऐसा धाकती येचा. बाळप्पा प्रेमळ भक्त राही सदैव जप करीत. श्री स्वामी समर्थ मंत्र त्याने निर्मिला. सदानंद साधू असत हुक्का देती समर्थांप्रत. चरणसंवाहन करीत सारी रात्र राहत असे. कान फाट्यानात श्री स्वामींचे सेवा करीत. चिंतपंत टोळ असत नीला सहचर स्वामींचे. भुजंगाचर परासी असत श्रीपाद भट्ट पूजा करीत. अक्कलकोटचे राजे असत लीला सहचर स्वामींचे. गवे अनुस्वामी आणिक स्वामींचे सांगाती असत. अवधूत बुवा असत सेवा करीती स्वामींची. शेषाचार्य अग्निहोत्री स्वामींची तपकीर देती. असे बहु सात्विक मूर्ती लीला सहचर स्वामींची. स्वामी बहुमानित हास्य विनोदही करीत. शेषाचार्य प्रिय असत सदा स्वामी समर्थांसी. जव स्वामी कोपत राजाही पुढे जाऊ न शकत. परिशेषाचार्य जात चरण धरती स्वामींचे. नरसप्पा सुतार तोही एक लीला सहचर. त्यांचे घरी वारंवार जाऊन राहती श्री स्वामी. कोलो श्रीपाद श्रीवल्लभ तेचे एक स्वामी समर्थ. कर्दळी वनातून निघत समर्थ स्वामी सद्गुरू. तेथून जाती हिमालयात गंगा किनारी फिरत. बद्री केदार पाहत समर्थ स्वामी सद्गुरू. कोणी पुसता म्हणत मी असे श्री दत्त. नृसिंहभान नाम असत ऐसे सांगती तया लागी. कधी म्हणती दत्त नगर मूळ पुरुष वडाचे झाड. आकाशात पतितम तो यम ऐसे म्हणती कधी कधी. ऐसा स्वामी समर्थ सदेह परब्रह्म दत्त. अक्कलकोटी राहत भक्त उद्धारा कारणे. ज्याच्या लीला अनंत कथा त्याच्या अनंत. चमत्कार त्याचे अनंत कोणी कैसे वर्णावे. समर्थ सप्तशती ग्रंथ दावी लीला संकेत. दत्तावधूत आपले चित्त समर्थ चरणी वाहत असे. स्वस्ती समर्थ सप्तशती श्री स्वामींची वाङ्मय मूर्ती. अक्षर रूपे त्रैमूर्ती साकार येते होत असे. समर्थ सप्तशती ग्रंथ येते पहा पूर्ण होत. भाविकांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. अध्याय 10 श्री दत्तात्रेय चरणार्पणमस्तु. शंभोतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समाप्त.